नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण पनीर माखनवालाची रेसिपी पाहणार आहोत। ही खूप सहज आणि सोपी बनणारी रेसिपी आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं, ह्याच्यात टोमॅटो प्युरी घालायची। मी ते 2 टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। ते आपण तेलावर चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं 2 मिनिट। 2 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया। 2 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त इथे असं तेल सुटलेलं आहे। आता मी ह्याच्यात पनीर माखनवाला मिक्स ह्याची पेस्ट घालणार आहे। ही पेस्ट मी म्हणजे पावडर हे दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। जसं तुम्हाला थिकनेस हवं तसं तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। यात पाणी बिलकुल नाही घालायचं आहे। हे पूर्ण तुम्हाला पावडर म्हणजे पेस्ट दुधामध्येच मिक्स करून घ्यायची। 2 मिनिटं याला आपण असं छान ढवळून घेऊया। त्याला आपल्याला एक लहानशी उकळी आणायची। इथे मी 2 मिनिटाला झाकून ठेवते। 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त बॉईल झालेलं आपलं ग्रेव्ही। त्याला आपण कंटिन्यू ढवळत राहू। आता मी याच्यात पनीरचे तुकडे जे कट करून घेतले ते ह्याच्यात टाकते। हे असं छानपैकी मिक्स करून घ्या। आता आपण याला 2 मिनिटं झाकून ठेवूया। 2 मिनिटांनंतर पहा याला चांगलं तेल पण सुटलं आणि आपली ग्रेव्ही रेडी आहे। कोथिंबीर घालून याला सर्व करा। आता ही पटकन आणि सहज आणि सोपी होणारी रेसिपी आहे। आपण कोणतेही रेडी टू मिक्स तुम्ही पॅकेट यूज करू शकता। त्याची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हवं तसं तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। आपली इथे रेसिपी रेडी आहे पनीर माखनवाल्याची। तुम्हाला रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।